घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. कसं आहे श्री की मला माफ कर किंवा माझ्या मुलीला माफ कर असं नाही म्हणणार मी. असं असं म्हणूच शकत नाहीये मी. पण बेटा जमल्यास ओमला म्हणजे तुझ्या नाही अजून पुरती अक्कल आली नाहीये त्याला. म्हणजे मोठा बनून त्याला क्षमा कर. डिस्टर्ब केलं का मी? नाही तसं नाही. ऑफिसमध्ये दोघच? बरं आहे हे तुमचं, हं? एकांत. हे जर असं असेल तर समाजसेवा करण्यामध्ये कोणाचं मन का नाही लागणार ना? रोज सांडत असेल ना चहा? दार का लावून घेतलं? आता सांगा, दार आपोआपच लागलं? नाही, मगाशी तो मंगेश गेला ना, त्यानं बहुतेक घेत. सगळ्या गोष्टींची उत्तरं तयार आहेत तुमच्याकडे. मला काय मूर्ख समजलात? खरंच तसं नाही. माझ्याशी एक शब्द बोलू नकोस. खोटं नाही बोलत आहे मी. मी असं कुठे म्हणालो की तू खोटं बोलतेस? चहा. हो अप्पा, तुम्ही का त्रास घेतला? अरे त्रास कसला, ह्याच्यात त्रास अजिबात. कसं असतं, नेहमी घरच्या बायका स्वयंपाकघराचा ताबा घेतात, राब राब राब.
म्हणून आज मी ठरवलं बाबा की स्वयंपाकघराचा ताबा आपण घ्यायचा आणि बायकांना विश्रांती द्यायची. हा, कसा वाटला विचार? तू मदत करणार ना? मी हा, भाजी चिरून द्यायला, कणिक मळून द्यायला. करेन की. म्हणजे ट्रेनिंगला असताना मी हे सगळं करायचोच. पण आत्ता जमेल का नाही? जमणार जमणार, सगळं नीट जमणार तुला. मी आहे ना. अरे चहा घे, थंड होतोय तो. घे. आणि कसा झालाय तो सांग मला. काय मोठी जमली आहे ना? छान झालंय अप्पा. सकाळचा चहा हा नेहमी छानच व्हायला हवा. तो बिघडला ना की अख्ख्या दिवसाची चव बिघडते बघ. तू चहा पी, तोवर मी आणि सचिन जरा आतली तयारी करून घेतो. हा अप्पा, हा. अप्पा, कालच्या प्रकाराबद्दल सॉरी. कालच्या प्रकाराबद्दल मला तुला काही विचारायचं आहे. तुझी हरकत नसेल तर विचारेन. आत्ता नको अप्पा, परत कधीतरी बोलू आपण. ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा विचारेन. तू झाल्यावर येशील ना? हो. हा. घ्या. क्यों? तुझं आणि प्रभाकरचं काही बोलणं झालं का ग? नाही म्हणजे मी अजून त्यांच्या समोरच गेले नाहीये. कामिनी किती दिवस ही लपाछपी खेळणार आहात? लपाछपी नाही येऊ, पण उगाच सकाळी सकाळी त्यांचा दिवस कशाला वाईट घालवायचा म्हणून नाही गेले. मी आज जेवायला बाहेर येणार आहे. आऊ, पुरे झाले गए आजारपणाचे चोचले. हे बघ, हे अंथरूण काही मला सोडणार नाही. तेव्हा मला स्वतःलाच त्या अंथरुणाला सोडायला लागेल. हे बघ, थोडी हिंडले फिरले ना की आपोआप बरं वाटायला लागेल मला. आज जेवताना मी हा विषय काढणार आहे. हा विषय म्हणजे? तुमच्यात निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल बोलते मी. हे बघ, जखम चिघळण्याआधीच त्यावर उपचार व्हायला पाहिजेत. नको आऊ, त्यांची चिडचिड होईल. जेवणारही नाहीत ते. नसते राग मी खपून घेणार नाही. अगं मला सुद्धा राग येतो, पण त्या रागावर काबू कसा ठेवायचा ते शिकायला पाहिजे. आधी ज्या गोष्टींचा राग येतो त्या नीट पडताळून पाहायला पाहिजेत, तपासून पाहायला पाहिजेत आणि मग त्याचं निदान आणि त्याच्यावर उपाय व्हायला पाहिजेत. नुसतं राग यायला काय अर्थ आहे? मला हे चालणार नाही. माझंच चुकलं. हे आले ना तेव्हा मला सारखे म्हणायचे, तू बाहेर जात जाऊ नकोस, समाजसेवा सोडून दे. मीच ऐकलं नाही हो त्यांचं. बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. आता खुडूक कोंबडी होऊन तो घरात बसलाय, तूही घरात बसायचंस. म्हणजे दोघं जण घरात. काय अंडी घालणारात का अंडी उभवणारात? अरे माणूस म्हणून जन्माला आलात ना, थोडं तरी माणसासारखं वागा. काहीतरी करा समाजासाठी. पण मी हे सगळं इथे का बोलतीये? मला हे सगळं त्याला बाहेर ऐकवायचंय जेवताना. मला सांगती, भवानी आहे का घरात? कोण? स्वप्निता?
रेडी आहेस का तू? स्वप्निताला मी भवानी कसं म्हणेन? माझं गुणाचं बाळ आहे ते. सुषमाताई नाही, त्या सकाळीच बाहेर गेल्यात. छान छान. म्हणजे काल रात्री रडत बसली होती आणि आज उठून सकाळी लगेच नटायला मुरडायला गेली. ठीक आहे, तर आई बाप असे असतील तर मुलं तरी कसं वागणार ना. मुलं आणि त्यांचं नशीब. आऊ, ओमनी खरंच लग्न केलं तर? अगो, खरंच लग्न केलं म्हणजे काय? तो करणार, खरंच लग्न करणार. पण आऊ, ओमनी अशा पद्धतीने लग्न केलेलं आवडेल तुम्हाला? वाटत ना, वाईट वाटतं मला. ओम घर सोडून बाहेर पडला म्हणून तर मी ही अशी आजारी पडले ना. पण मला आता कळलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. आता यांना आपला विनाश स्वतःच्याच हाताने ओढवून घ्यायचा आहे, तर आपण काय करू शकणार? आपण कसं थांबवू शकतो त्यांना? त्यांनाच आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून घ्यायचाय, तर घेऊ देत ना. नाही आऊ, आऊ आपण एकदा बोलायला हवं, ओमशी सुद्धा आणि भाऊजींशी सुद्धा. बोलूया आपण बोलूया, आपण प्रयत्न करूया, पण याच्यातनं काहीतरी निर्माण होईल अशी अपेक्षा नाही धरायची. म्हणजे कर्म करायचं पण फळाची अपेक्षा धरायची नाही. आणि आपण असं म्हणत राहायचं, ठेविले अनंते तैसेची राहावे. त्यापेक्षा असं म्हणा, छडी लागे छमछम, अक्कल येई घम घम. या आलात? या आल्या शहाणपणा शिकवायला. आता म्या काय तुम्हाला शहाणपणा शिकवणार? मला आपलं वाटतं ते सांगते. सांगू का? बोला. सांगा, बोला ना. नाही म्हणजे पोटात काही टिकणार आहे का? बोला. त्याच काय आहो? मला असं वाटतं आपले आप्पा आहे ना, काय? तुमचे तुमचे हा, तुमचे जे आप्पा आहे ना, ते एकले सोडले ना तर बाकीच्या घरातल्या समध्या पुरुषांना यश सण घालायला पाहिजे. हो का? मग आता कशी बेसन घालायची ते पण सांग. आता ते कसं ते तुमचं तुम्ही बघा. म्हणजे आपलं तर एकच उसूल आहे, तुझं माझं जमेना तर वय चालता. आपल्याला ते अरे बाबा का रे बाबा आपल्याच्याने नाही जमणार कधी. नलू, ओ नलूबाई, विचार खूप चांगले आहेत हं तुमचे. आणि पान न खाता बोलल्यामुळे ते मला स्पष्ट ऐकू सुद्धा आलेत. सोडलं पान खायचं, तुम्हाला आवडत नाही ना? व अरे वा, काय सांगतेस काय? पान सोडलंस ना? छान. मग आता चला कामाला, चला. काम आहे ना? जाते ओ जाते, चालू द्या. मावशी आणि भाची म्हणजे रेवती आणि या नलूबाई इतक्या नातेवाईक आहेत, पण केवढा फरक आहे ना दोघींच्यात. म्हणजे एक मोठ्या मुश्किलीने बोलायची आणि दुसरी मुश्किलीने गप्प बसते. पण कामिनी बरोबर आहे तिने सांगितलेलं. मला घरातल्यांना वेसण घालायलाच हवी आणि त्यासाठी मला हे अंथरूण सोडायला पाहिजे. चल, तिकडेच येणार आहे आज मी जेवायला. आई ग, अगं मी जाते हळूहळू, नको काळजी करूस. आले आले, मी पण येते. हो, ये ये. चल. कर्मबंधातली ठेवही
देवा, सगळेजण स्वयंपाकघरात दिसत आहेत. हो. काय हो, काय फोडणीला काय घातलं? कामिनी, बघ बघ जरा. तो कुठे निघाली? अप्पा ठसका चाललाय. एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे, थोड्या वेळात बरं वाटेल. अरे काय कमलबाई, तुम्ही इथे कुठे बाहेर आलात? चला. अहो, तुम्ही काय गोंधळ घातलायत ना तो बघायला बाहेर आले. काय गोंधळ घातलेला नाही? चिरंजीव कुठे आहेत? पोळ्या करतायत. हे पोळ्या करताय? अरे बापरे. काय जायची गरज नाही आतमध्ये, सांगितलं ना तुला, अजिबात जायचं नाही. तो करतोय ना, करू देत त्याला. आपण बस बस तू कामिनी, बस. चला बसून घ्या. आई ग. तुम्ही दोघेही बसा, आपलंच घर आहे असं समजा. हो बसा तुम्ही शांतपणे बस. सचिन, पाणी आण रे जरा. आणतो आऊ. खोकून खोकून छाती दुखायला लागली रे लवकर बाबा. आण रे. हो हो आणतो. बाहेर कशाला आला? बघायचं होतं ना. बघायचं. काय हो, चिरंजीव आतच आहेत ना? पोळ्या नीट बनवतोय ना का नकाशे? नाही, व्यवस्थित करतोय, सगळं व्यवस्थित करतोय. मूड कसा आहे? तसा खराबच आहे मूड. जास्त बोलत नाहीये. ठीक आहे, चालू दे. बघू किती दिवस तोंड फुगवून बसतो ते. हे का, तुम्हाला एक गंमत सांगू का मी? आज मुद्दामून मी जिवंत फोडणी दिली. का? कारण या लोकांना कळलं पाहिजे ना, तुम्हा बायकांना किती त्रास असतो तो भटारकाने. ए देवा. आप्पा तुम्ही सुद्धा ए टोड्या, पाणी आण. वाटलं नव्हतं आप्पा तुम्ही असं वागाल ते. पाणी दे, पाणी दे. बस मी नाही बसणार. बस रे, बस रे राजे. असा हो, नका एवढा राग धरू. लगेच नाकावर राग कसा असतो रे? उगाच तोंड फुगू नकोस. हो, त्यांना ओरडू नका बरं का. आज त्यांनी खूप मोठी कामं केली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडी घासली आहेत आणि पुसून व्यवस्थित मांडून ठेवलेली आहेत. काय हो, मग मग चांगलंच आहे की. म्हणजे घरात थोडस काम करावं, त्यामुळे कळतं ना घरात आहे काय नाही, सगळं कळतं. नाहीतर काय आहे, घर आणि धर्मशाळा फरक काय? तुम्ही लोकांना फार पकवता. मी जाऊ का आतमध्ये? जातोच मी तर. इथून हलायचं नाही. अरे मग दुसरं काहीतरी बोला ना. दुसरं काहीतरी वेगळा विषय आहे ना, तुझ्या त्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीचं कुठपर्यंत आलं? आप्पा प्लीज हा विषय नको. का त्यातला इंटरेस्ट संपला का आता? नाही, ज्या गोष्टीचं पुढे काही भवितव्यच नाहीये त्या गोष्टीबद्दल विचार करून काय होणार आहे? आता एखादी चांगली नोकरी बघायचा विचार करतोय मी. शोध शोध. बापाने केलं नाही काम, पण तू कर. मर्मबंधातली ठेवही. ओ मिल्ट्रीमन, कुठे? आत निघालो मी.
का आजारी आईजवळ बसावंसं वाटत नाही का? बसा. ये बस. बस. तू कुठे लगेच निघालीस? काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघं जर असं तोंड फिरवून वागणार असाल ना तर बाड बिस्तारा उचला आणि चालू लागा. काय प्रभाकर? कसं वाटलं आज पोळ्या करून? काय वाटणार आहे? हाताला चटके लागले की नाही? पण मनाला लागलेल्या डागण्यांपुढे या चटक्यांचं काय? कमलबाई, थोडा धीर धरा, थोडा. आणि प्रभाकर, सकाळी तुला मी चहा देत असताना जो विषय आपण असा मध्येच सोडून दिला त्याबद्दल आता विचारलं तर चालेल की नको? अरे काय झालंय तुला? का? काय झालं? तुला ठाऊक आहे काय झालंय ते? नोकरी चालत आली होती ती लाथाडलीस. बिझनेस करायचा म्हणलास तिथे घोडं पेंड खाताय. रात्री बेरात्री झिंगून येतोस, बायकोविषयी नको नको ते संशय घेतोस. तू काही डोक्यावर पडलायस का? अहो, तो मोठा झालाय आता, सगळं कळतंय त्याला. आणि त्याला जर काही कळू नये असं वाटत असेल ना तुला, तर आपण असं वागावं की त्याच्यापासून ते लपवून ठेवायची वेळच येणार नाही. सचिन, तुझी आई समाजसेवा करण्यासाठी घराच्या बाहेर पडते. घराच्या बाहेर पडल्यानंतर तिचं पाऊल चुकीचं पडतं असं तुला वाटतं का रे? अप्पा,